इरिगेटेड क्रॉप जोवर करत नाही तर हे नुकसान वाढतच जाणार आहे. पण इरिगेशन करणं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही. हे काय राज्यपाल नॉमिनेटेड आमदारकी नव्हे की कुठच्या कार्यकर्त्याला एखाद्याला दिलं की तो निवडून आला असं नसतं. शक्यता 100% नाही, कारण तटकरे साहेब आणि अजितदादा यांचं एक वेगळं नातं होतं. पक्ष वाढवणं हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेतली असते. नाही, ही 100% चुकीची आहे, निराधार आहे, पूर्णपणे निराधार बातमी आहे. पवारसाहेबांना मीच 4 वेळा भेटलो ह्या 3 महिन्यात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या अवकाळी पाऊस पडत आहे आणि आंबा पीक नुकसानीमध्ये आलेलं आहे. आपल्याबरोबर आमदार शेखर निकम आहे. सर, काय सांगा? तसं बघितलं तर अवकाळी पावसाचं जसं आपल्यावर एक अरिष्ट आलं आहे, पण तुम्ही ओव्हरऑल जर बघितलं तर गेले 4 वर्ष वाढणारं टेम्परेचर, लोट्यामधल्या असणाऱ्या केमिकल कारखान्याचं प्रदूषण, या सगळ्याचा विचार केला तर आपल्याकडचा आंबा जवळजवळ 100% नष्ट झाला आहे की काय, अशी परिस्थिती निदान आपल्या खाडीपट्टा आणि चिपळूण तालुक्यामध्ये. याची कारणं अनेक आहेत. कारण ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून वाढणारी हीट, ज्यावेळी हीट वाढते तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी होत जातं. म्हणजे आपण इरिगेटेड क्रॉप जोवर करत नाही तर हे नुकसान वाढतच जाणार आहे. पण इरिगेशन करणं हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही. त्यामुळे एका बाजूला ही अतिरिक्त हीट, वाढणारं प्रदूषण, अतिवृष्टी, ह्याच्यामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागा म्हणण्यापेक्षा सर्वच पिकं, फळपिकं यांचं खूप मोठं नुकसान आता ह्या सगळ्यामध्ये होतं आहे. आणि ह्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना शासनाच्या माध्यमातून होणं देखील गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतो आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून त्याच्यावरच्या उपाययोजना काय करता येतील ह्याचाही विचार चालू आहे. विद्यापीठाने सांगितलं आहे की त्या बॅग लावा कलमांना, आंब्याला. आंबा धरला तर बॅग लावणार ना, आपल्याकडे आंबाच धरलेला नाही गेले 3-4 वर्ष. आणि बॅग लावणं वगैरे हे आपल्याकडच्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना एवढं फिजिबल नाही. त्यामुळे आता तर शासनाने नुकसान द्यायचं मान्य केलं, पण नुकसान किती दिलं तरी ह्यावर आपल्याला कायमस्वरूपी काही ना काही उपाय काढणं खूप गरजेचं. प्रदूषणच्या मुद्द्यावरती पहिल्यांदा सर तुम्ही बोललेला आहात, आजपर्यंत पहिल्यांदा प्रदूषण मुद्द्यावरती बोलता. आता लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रश्नसुद्धा खूप जोरात चाललेला आहे. पिपास संदर्भातला प्रश्न आहे किंवा लोट्यातल्या कंपन्या आहेत. मी आता प्रदूषणचा मुद्दा काढलात, कसं पाहतायचा या गोष्टीवर? नाही, शेवटी बघा, इंडस्ट्री तर आलीच पाहिजे, उद्योग वाढले पाहिजेत. पण उद्योग इंडस्ट्री वाढत असताना त्या भागाचा जो भौगोलिक परिसर आहे तो देखील जगला पाहिजे. म्हणजे त्यात कुठंतरी आहे काही अडचणी येऊन होता कामा नये. आता जसा लक्ष्मी ऑर्गॅनिकबद्दल अगदी 100% डिटेल माझ्याकडे नाही, पण ती कंपनी इटलीला बंद पडलेली, तिथं पोल्युशनचं खूप मोठी हानी केलेली अशी बातमी सगळी ऐकिवात आहे. त्यामुळे त्याबाबतचं स्पष्टीकरण देखील करणं गरजेचं आहे की काय आहे, त्याच्यावर तोटा आहे किती, नाही आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी प्रयत्न झाला. कुठेतरी उद्योगमंत्री कमी पडतं, कारण अजूनपर्यंत उद्योगमंत्र्यांनी तिकडे भेट दिलेली नाही. काय सांगलं, उदय सामंत कुठेतरी कमी पडतात? नाही, उदयजी सामंत साहेब आपले उद्योगमंत्री असताना त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने उद्योग देखील या परिसरामध्ये आणले. या महाराष्ट्रामध्ये देखील, मग महाराष्ट्राचा तो उद्योगमंत्री काही रत्नागिरी जिल्ह्याचे मर्यादित नाही, पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर खूप चांगले उद्योग आणलेत. आज रत्नागिरीला पण वेगवेगळे उद्योग येत आहेत, लोट्याला देखील येत आहेत, जे मेकॅनिकल. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला भेट दिल्यामुळे नाराजी व्यक्त होते. सर, काय सांगाल? नाही, त्यांनी भेटच द्यायला हवी अशातला भाग नसतो. त्यांनी माहिती घेतलेली असते, माहितीच्या आधारे त्याच्यावर त्यांनी कडक कारवाई देखील केलेली आहे की जर त्या गोष्टी सत्य असतील तर त्यावर उपाययोजना ते करणारच आहेत. त्यामुळे उद्योगमंत्र्यांचं काम निश्चितपणे आज महाराष्ट्राच्या ज्या 3-4 मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं, त्यामुळे ते कमी पडतात. तुमचा दावा पूर्णपणे चुकीचा. विधान परिषद निवडणुका तसं लागलेल्या आहेत, 17 जागांच्या निवडणुका होणार आहेत. ह्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये तुम्ही दावा करताय, काय सांगा? नाही, कोकणची ही जी जागा आहे ना ती मुळात आता राष्ट्रवादीचीच आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अनिल तटकरे पहिले होते, अनिल भाऊ नंतर भास्कर शेठ जाधव होते, त्याच्यानंतर अनिकेत तटकरेंची 2 टर्म या मतदारसंघात झालेलं आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे आणि राष्ट्रवादीचाच उमेदवार तिथून निवडून ठामपणे येणार. काल आमदार महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीला सुटेल आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्राव यांनी ह्या
त्या पद्धतीचा निर्णय निश्चितपणे घेतील हा विश्वास. काल आमदार भास्कर जाधव असे म्हणाले की तटकरने फक्त जागा अडकून ठेवण्याचे काम केले, 1 रुपयाचा निधी आणला नाही. त्या टीकेकडे कसं पाहताय? पहिली गोष्ट ही जागा राष्ट्रवादीला सुटणं महत्त्वाचं आहे. उमेदवार कोण आहे आमचा अधिकार नाही, ते सुनेत्रा वहिनी, तटकरे साहेब किंवा प्रफुल्लभाई हे बसून ठरवतील. जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून देणं हे महत्त्वाचं आहे. आणि तटकरे साहेबांबद्दल सांगायचं झालं तर आपण बघितलं आहेत की 2002-03च्या दरम्यान पालकमंत्री असताना पण त्यांनी हा जिल्हा ढवळून काढून कामापासून सगळ्या गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे तो काय त्यांनी तो आरोपच केला ना, शेटनी भास्कर, आमदार भास्कर त्यांचा आरोप काय मी ऐकलं नाही, मी ऐकलं नाही. त्यांनी असं म्हणलं. आणि मी सांगतो ना, ते सांगतो. भास्करराव जाधव हे मोठे नेते आहेत, ते त्या विषयाशी बोलू शकतात. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो की सुनीलजी तटकरे साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत. 40-42 वर्ष त्यांनी राजकारणात अतिशय चांगल्या पद्धतीने घातलेली आहेत आणि खूप मोठी संधी वेगवेगळ्या माध्यमातून रत्नागिरीच्या विकासासाठी पण त्यांचं योगदान निश्चित आहे. हे माझं मत आहे. बाकीच्यांचं मत काय? लोकांचं असं मत येतंय तटकरेच का द्यावी, मग का प्रत्येक तटकरेच का? पहिली गोष्ट काय, इथं अजून उमेदवार ठरलेलं नाही, पण संभाव्य उमेदवार अनिकेत तटकरेच आहेत. ह्याच्यात काय दुमत असायचं कारण नाही, कारण अजून मागणी कोणी किती केली मला माहीत नाही. एक लक्षात घ्या, इलेक्शन वेगळ्या पद्धतीचं असतं. वेगळ्या पद्धतीने सगळ्या तिन्ही पक्षाशी संपर्क, तिन्ही नेत्यांशी संपर्क, तिन्ही जिल्ह्याची संपर्क. हे काय राज्यपाल नॉमिनेटेड आमदारकी नव्हे की कुठच्या कार्यकर्त्याला एखाद्याला दिलं की तो निवडून आला, असं नसतं. इथंही वेगळी यंत्रणा राबवावी लागते. त्यामुळे ह्या बाबतीत जो स्ट्रॉंग असेल आणि कोणाची मागणी असेल त्यांचाही विचार केला जाईल ना, पक्ष करेल ना. एकंदरीत पाहिलं तर सगळी पदं त्यांच्या घरी, मंत्रीपद त्यांच्या घरी, आणि तुम्हाला सुद्धा मंत्रीपद साधं मिळालं नाही. लोक कार्यकर्त्यामध्ये असं मत आहे की सर्वांना कधी लक्षात ठेवा, कार्यकर्त्याचं मत आहे. राज्यमंत्रीपद सुद्धा तटकरेंच्या घरामध्ये, आमदारकी तटकरेंच्या घरामध्ये, खासदारकी तटकरेंच्या घरामध्ये. मग आमदार शेखर म्हणजे काय? पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी एक आमदार म्हणून माझी दुसरीच टर्म आहे. दुसरी टर्म असताना मी ही कामं करण्याला शिकतोय, चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझ्या परीने प्रयत्न करतोय. अजितदादा असताना सगळ्याची मदत खूप मोठ्या पद्धतीने होत होती. आता थोडंसं दादा नसल्यामुळे थोड्या अडचणी निश्चित येतात. म्हणजे मी असं म्हणणार नाही की अडचणी नाहीत, अडचणी आमच्यासमोर खूप आहेत, येत आहेत. पण त्या सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही सगळे मिळून एकत्रित प्रयत्न करतो आहे. पण शेवटी दादांची उणीव कोणच भरून काढू शकत नाही. दादा नसणे हा कोकणसाठी खूप मोठा म्हणजे आपला नुकसानीचा भाग झालेला आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक केव्हाला काम चालू झालं असतं, अनेक कामाच्या बाबतीत दादा असते तर अडचणी झाल्या नसत्या. आज दादा असते तर सैनिक संकुल जे होतं ते 100% चिपळूणला आपण मिळवू शकलो असतो, हा माझा विश्वास. एकंदरीत आता दुसरी गोष्ट तुम्ही काय माहितीमधून राष्ट्रवादी दावा करते व दुसरीकडे सदान चव्हाणांचं पण नाव समोर येते, काय सांगाल? सदाबाईंना जर तिकीट मिळालं तर खूप आनंद आहे, कारण ते आमच्या कौटुंबिक संबंधातले आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळाली पाहिजे ही आमचा पक्ष म्हणून मागणी आहे. समजा वर काय झालं आणि सदाबाईला तिकीट मिळालं तर अतिशय आनंद आहे, आम्ही जोमानच काम करतो. राजकारणामध्ये कौटुंबिक संबंध जवळच की राजकारण जवळचं? कौटुंबिक संबंध यानं म्हणजे महायुतीचे ते सदस्य आहेत, ते जर दुसरीकडे असते तर वेगळी गोष्ट आहे. महायुती म्हणून असताना आम्ही आमच्या पक्षालाच ती जागा मिळाली पाहिजे या भूमिकेत आहोत आणि ती मिळवणारच आहे, आम्हालाच मिळेल हा विश्वास देखील आहे. पण त्या व्यतिरिक्त सदाबाई जर चिपळूणातून आमदार झाले तर निश्चितपणे चिपळूण तालुक्याला त्याचा फायदाच आहे ना, तोटा असण्याचं काही कारणच नाही. एकीकडे आपण जर बोलतो राष्ट्रीय पातळी होती, तुमच्या पक्ष राष्ट्रीय पातळी होती, तटकरने प्रफुल्ल पटेलनं वगळण्यात आले, काय सांगाल? नाही, वगळण्यात नाही आलं आहे. पहिली गोष्ट ते आहेतच आहे ह्याच्यात. जी ॲडिशनल दुसरी जी ऑफिस बेअरिंग कमिटी असते त्याची नावं ती होती. त्यामुळे सुनील तटकरे साहेब किंवा प्रफुल्लभाईंना वगळण्याचा आलेली बातमी पूर्णपणे निराधार आणि चुकीची आहे. असंही म्हटलं वाटतं की तटकरने प्रफुल्ल पटेल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, मला काय वाटतं? शक्यता सूत्रांची माहिती आहे? शक्यता 100% नाही, कारण तटकरे साहेब आणि अजितदादा यांचं एक वेगळं नातं होतं. पक्ष वाढवणं हे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेतली असते. पण शेवटी राजकारणात कोणी कोणाचं काय सांगायचं ना, काय परिस्थिती कोणाची कशी जाऊ शकतात. नाही ते जाणार नाही. ओव्हरऑल राजकारण होऊ शकतो. मागे एक विधान केलं होतं राजकारणामध्ये, कधी कोण कुठे जाऊ शकतं सर, मागचं एक विधान तुमचं आता ती आहे ना. आता अजितदा पवार साहेबांना आम्ही कधी सोडू असं वाटलं होतं?
पण ती घडली घटना, त्या परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागला. अशी माहिती समोर येते की 22 आमदार जे आहेत तुमच्या पक्षाचे शरद पवार साहेबांना भेटले होते. बातमी खरी? नाही, ही 100% चुकीची आहे, निराधार आहे, पूर्णपणे निराधार बातमी आहे. पवारसाहेबांना मीच 4 वेळा भेटलो ह्या 3 महिन्यात. त्यांचे एक लागवडीचं काम होतं, एक AI तंत्रज्ञानचं होतं, एक उदय सामंत आणि मी स्वतः पर्सनली आम्हाला रत्नागिरीमध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून AI सेंटर प्रत्येक शेतकऱ्याला देण्यासंबंधी आपला तिथे आम्ही प्रयत्न करत होतो आणि एका कार्यक्रमाच्या. त्यामुळे पवारसाहेब हे आमचं दैवत आजही आहे ना. पण ह्याचा अर्थ काय कोण कुठं जाणार आहे ह्याच्यातला विलिनीकरण भाग होईल सर? नाही, आता तर ती शक्यता नाही वाटत. नाही वाटत. शेवटचा प्रश्न आहे. आमदार प्रमोद जठारांनी असं विधान केलं आहे की 2029चा पालकमंत्री हे सुद्धा भाजपचे असतील, इथले आमदार सुद्धा भाजपचे असतील. काय सांगा? शेवटी प्रमोद जठारांना आमदारकी मिळालेली आहे विधान परिषदेची, आणि मग ती मिळालेली असताना त्यांना त्यांचं काम दाखवण्यातला वरिष्ठांना दाखवणं खूपच गरजेचं आहे ना. आणि मग हे असताना त्यांना ही अशी विधानं करावीच लागणार आहे. ते त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न ते करतील, आम्ही आमचा वाढवू, शिवसेना शिवसेनाचा वाढेल. एकूण महायुती मजबूत होणं हाच त्यातला भाग आहे. 2029ला महायुती स्वतंत्रपणे लढेल असं तुमचं नाही, विधान जाणवते. तुम्ही तुमचा पक्ष वाढवणार, ते त्यांचा पक्ष वाढवणार. पक्ष वाढवावाच लागतो ना राजकारणात, ज्याचा त्याचा पक्ष वाढवावाच लागतो. 2029 महायुती आज आहे, उद्याही राहील असा विश्वास आहे. पण 2029चं चित्र पाहता की आता जनगणना सुरू आहे आणि समजा मतदारसंघ वेगळे झाले तर काय, कसं पाहता? राजकारणात पहिली गोष्ट आधी तुम्ही लक्षात घ्या, जर तरला काय व्हॅल्यू नसते. असं झालं तर काय होईल, मतदारसंघ फुटला तर काय होईल, इकडचं झालं तर काय, असं काय नाही. ज्यावेळी जसं होईल तसं त्या पद्धतीने पुढं जावं लागेल ना. प्रशांत यादव आणि मोर्चेबांनी जोरदार सुरू केले, त्यांनी कामं धडाका सुरू लावला आहे. तुमच्यासमोर ते प्रतिस्पर्धी उमेदवार असू शकतात. मागच्या वेळी पण होती ना, आता पण असते. कसं वाटतंय? प्रशांत यादव चांगलं काम करत असेल, त्याच्या पक्षाचं तो काम करतच असेल ना. तुम्ही माझ्या पक्षाचं काम मी माझं करतो. कसं पाहताय तुम्ही? नाही, आज अजून 3 वर्षात अजून या गोष्टीचा मी विचार केला. मला लोकांनी 10 वर्ष संधी इतकी चांगल्या पद्धतीने दिले, त्यातली 3.5 वर्ष अजून शिल्लक आहेत. त्यामुळे 3.5 वर्षात आपल्याला काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझा संपर्क हा तळागाळातल्या लोकांशी, शेवटच्या माणसाशी माझा संपर्क आहे. आणि निवडणुका येतात जातात, निवडणुका होत असतात, निवडणुकीच्या चिंता करणाऱ्यातला मी नाही. तसं असतं तर मी दादांबरोबर जाण्याचा निर्णयच घेतला नसता. कारण सोपी साईड सोडून ज्यावेळी मी आव्हानात्मक भूमिका घेतली त्यावेळी एक त्या पद्धतीने घेतली. त्यामुळे निवडणुका एवढंच काय माध्यम नसतं ना. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की आता कुठेतरी सरांना म्हणजे दादा गेल्यामुळे निधी मिळत नाही किंवा अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत. सर थोडेसे नाराज आहेत, पण सर दुसरा कुठला तरी मार्ग पत्करतील, भाजपच्या दिशेने चालतील असं म्हटलं जातं. पहिली गोष्ट आमची महायुती आहे. महायुती असल्यामुळे भाजपच्या पण मंत्री आमचा महायुतीचा मंत्री आहे. आणि तुम्ही बघताय बावनकुळे साहेब अतिशय चांगलं काम करत आहेत. जसा पेढे परशुरामचा विषयासाठी त्यांनी खूप लक्ष दिलं आहे. आदरणीय फडणवीस साहेब आणि माझं देखील खूप चांगलं, म्हणजे मलाही ते काम करतात माझी. आणि निधी मिळत नाही अशी कुठं आमची ओरडच नाही. निधी आज कुठच्याच आमदाराला मिळालेला नाही वेगळा. पण ॲडिशनल निधी आता तुम्ही बघा, आपली ह्याची भिंत 22-24 कोटीची केली. आता निवे धरण असेल, उमरं धरण असेल, बाकीची काही गोष्टी आमच्या चालूच आहेत. तिथं सुनेत्राबाईंनी पूर्ण ताकदीने लक्ष कुठेतरी असं वाटतं तर कुठेतरी कमी पडतो, म्हणजे दादांची उणीव जाणवते. नाही, 2001% दादांची उणीव ही मनाला कायमस्वरूपी जाणवणारच आहे. मग उगाच आपलं मी खोटं उसणं अवसानं आणून सांगत नाही. दादांची उणीव ही माझ्यासारखे, कारण मी दादांवर निस्सीम दादांचा एक प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता होतो. त्यामुळे दादा नसणं मंत्रालयात हे अजूनही वेदनादायक होतं. म्हणजे अजूनही ते ज्याला आम्ही डायजेस्ट नाही झालं. अधिवेशनाला बसता तर त्या खुर्चीकडे बघता किंवा त्या सगळ्या गोष्टीकडे पाहता, असं कसं पाहता? दादा अधिवेशनला कसं आहे, दादा हा वेगळा माणूस होता. सकाळी 9ला आले की अधिवेशन संपेपर्यंत संध्याकाळी 7, 8, 9 दादा त्यांची जागा कधी सोडत नव्हते. एक 10 मिनटं जेवायला गेले, परत आले. जेव्हा ह्याच्या पलीकडे पूर्ण कामकाज दादा अधिवेशनात बसून करायचे. त्यामुळे त्यांचा धाक आमच्यावरही होता. आम्ही त्यामुळे बसणं आम्हाला क्रमप्राप्त होतं, हजेरी घेणं क्रमप्राप्त. तर थोडासा नाही म्हटलं ते जाणवली आता पक्षामध्ये ती विसंगती. नाही, पक्षामध्ये विसंगती नाही. चांगल्या पद्धतीने सुनेत्राबाईंनी तटकरे साहेब काम करतात. पण म्हणून दादांची उणीव नाही वाटत असं मी माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणणार नाही. माझ्यासारख्याला 100% दादांची उणीव वाटते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 100% दादांची उणीव वाटते असं मत या ठिकाणी आमदार शेखर निकमने व्यक्त केले. कॅमेरामन
काय शिक्षण इसा असे नवराष्ट्र चुकून